सध्या भीमाशंकर श्री क्षेत्र आपल्या गोडेगाव पोलीस स्टेशन आणि खेड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. तिथं मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त लावलेला आहे. सध्या अधिक श्रावण सुरू आहे. उत्तर भारतातील भरपूर लोक इथं येत असतात आणि 13 तारखेपासून इथला स्थानिक आपला मराठी लोकांचा श्रावण चालू होते. परंतु शनिवार रविवारी सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि खाली आपल्याला रस्ता अरुंद आहे. दुसरी गोष्ट, पार्किंगला पुरेशी जागा नाही. जे सकाळीच्या सत्रामध्ये येतात त्यांना आपण तिथं खाली सोडलं जातं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये 2, 3, 4, 5 असे पार्किंग भरले जातात. पण बऱ्याच वेळा काही नागरिक येऊन किंवा भाविक येऊन पोलीस प्रशासनाशी हुज्जत घालतात, वाद करतात आणि त्यामुळं मग विनाकारण पोलीस प्रशासन तिथं सातत्यानं दिवस रात्र काम करत असताना त्यांचं मनोबल खच्चीकरण होतं. काही घटना अशा घडलेल्या आहेत की पोलिसांच्या वर सुद्धा हात उगारलेले आहेत किंवा त्या प्रकारच्या घटना घडून सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि परवाच असा एक प्रकार घडलेला होता. त्याप्रमाणे आम्ही संबंधितांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी आणि या दृष्टीनं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे. आमचे होमगार्ड्स यांची फिर्याद नोंदवलेली होती त्यामध्ये. पण माझी प्रशासनाच्या वतीनं आणि सर्वांना भाविकांना नागरिकांना विनंती आहे की आपण दर्शनासाठी येत आहोत तर कुठलाही गोंधळ वगैरे न करता आपण त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा, दर्शन रांगेचा विचार करून आपण प्रशासनाला सहकार्य करावं आणि कोणीही जर असं कायदा मोडीत आणेल किंवा सरकारी कामात अडथळा आणेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, याबद्दल सुद्धा आपल्या माध्यमातून सांगणं आहे. ओके.